नाशिक आणि अमरावतीचे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामध्ये पुलाची शिरोली परिसरामध्ये तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। शाहिद समीर सनदे या 22 वर्षीय संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून आणखी काही तरुणींची फसवणूक झाल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे। या सगळ्या प्रकरणावरती जोरदार निषेध व्यक्त करत गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून गावातून रॅली देखील काढली होती। या प्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे। मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही रॅली रोखली। यानंतर 2 दिवसांनी परवानगी घेऊन गावात मूक मोर्चा काढणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे। कारण गावकऱ्यांनी गाव बंद केले। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत। तपास योग्य दिशेने चालू आहे। एक आरोपी फरार आहे, त्याला कधीपर्यंत अटक केली जाणार? तपास हातकणंगले पोलिसांना चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे, ते प्रयत्न करतात। आम्ही त्यांना मदत करतोय। जे काय सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे। आता गावकऱ्यांनी काय आपल्या समोर मागणी केलेली आहे ते सांगा। आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत। सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावली। नक्कीच ही जी घटना आहे अत्यंत निर्दयी आहे, म्हणजे अत्यंत चुकीची आहे। या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करते, पण या ठिकाणी गावामध्ये जे गाव बंद केलेलं आहे नक्कीच सर्वच लोकांची भूमिका इतकी मध्ये मत तीव्र आहेत की अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारनं कायदा सुद्धा पारित केलाय। त्यानंतर सुद्धा ही मंडळी आपण सर्वश्रेष्ठ असं समजून वागतायत। कुठेतरी या सगळ्या घटना बंद व्हाव्यात, या घटनेला कुठेतरी चाप बसावा या दृष्टिकोनातून आज सगळेच शिरले गावकरी किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्वच लोक याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज मला या ठिकाणी सांगायचं आहे प्रशासनाला की याच्यामध्ये जो अंत आहे, जे शेवट आहेत, अशा वृत्तीला जे साथ देतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या भूमिकेसाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे। ज्या स्त्री शक्तीचा, ज्या नारी शक्तीचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी भडकाव करून त्यांच्या इमोशनलशी खेळून काहीतरी घटना करून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याबद्दल विपरीत व्हिडिओ बाहेर काढणं आणि त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवणं आणि इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांच्या अब्रू पंचनामा बाहेर आणणं ही भूमिका योग्य नाही। यासाठी आम्ही सर्वच मंडळी, आम्ही सर्वच गावकरी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करतोय आणि याच्यामध्ये SIT स्थापन करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी स्वतः भेट घेणार आहे आणि भेट घेऊन याचा निषेध आज आम्ही सर्वच मंडळी या घटनेचा निषेध आम्ही व्यक्त करत आहोत।